जी दिगंबर आगवणे यांच्याविषयी त्यांच्या पत्नी त्या नेहमी बोलतात. महिला असल्यामुळे आपण त्यांचा सन्मान ठेवतो आणि मी यापुढेही ठेवत राहणार. माझी एक ऑडिओ क्लिप फिरते. ती तीन वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आहे, 2 ते 3 वर्षापूर्वीची. एक सुद्धा शब्द चुकीचा गेलाय का? ते ऑडिओ क्लिप मध्ये सुद्धा त्यांनी तोडून मोडून वापरली. जेवढं पाहिजे तेवढंच दाखवलंय. मी काय म्हणणं होतं ते दाखवलं नाही, पण त्या माझ्या भगिनीला माहिती नाही की माझ्याकडे पण त्याची क्लिप आहे. ती मी पूर्णपणे आज ऐकवणार आहे. दिगंबर आगवणे यांनी आपण स्वराज पतसंस्थेमधनं त्यांना 1 कोटी रुपयाचं कर्ज दिलं होतं. 60-70 लाख रुपये त्यांनी फेडल्यानंतर जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाहीर केलं की दिगंबर आगवणेची माझा संबंध तुटला, इथले फलटणचे सगळे पत्रकार या ठिकाणी साक्षीला, मी कारखान्यावर 2-3 दिवसामध्ये बैठक घेऊन सांगितलं होतं की दिगंबर आगवणेला परत जवळ करणार नाही. त्याची कारण आहेत. जो माणूस स्वतःच्या आम्ही ताकदीने लढलो, पण जो पैशासाठी कॉम्प्रोमाइज स्वतःच्यासाठी झाला म्हणून त्याच्यासाठी आम्ही जाहीर केलं. दरम्यानच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये त्याला स्वराज पतसंस्थे मधून जे कर्ज दिलं होतं त्याच्या हप्त्यासाठी जेव्हा कर्मचारी तिथे गेले, आज भरतो उद्या भरतो, नंतरच्या काळामध्ये त्यांची गरमी वाढायला लागली आणि गरमी वाढायला लागून त्यांनी अॅट्रॉसिटी लावतो शिव्या द्यायला चालू केली. तेव्हाचीही त्यांनी त्यानंतर आपल्या तक्रारीनंतर त्यांनी एक तक्रार SP साहेब यांच्याकडे दाखल केली. याच्यामध्ये म्हणतायत माझे वडील नामदेव आगवणे यांच्यावर 226 कोटी रुपये कर्ज काढले. कुणाच्या सातबाऱ्यावर कर्ज काढलं नव्हतं. 226 कोटी रुपये हे साखर कारखान्यावर कर्ज काढलं होतं. साखर कारखान्याची मालमत्ता आणि माझी मालमत्ता तारण दिली होती. दिगंबरचे माझे संबंध होते, त्यामुळे त्यांच्या वडिलांची आणि बाकीच्यांची साखरवाडी इथली मालमत्ता सह तारण दिली होती आणि ती काढून पण दिली होती त्यांना. पण काढून द्यायच्या आतच एकाच ठिकाणी 3 बँकेचे बोजे त्यांनी चढवले आणि तिथून पुढे आमचा वाद चालू झाला. पुढं रणजित नाईक निंबाळकर यांनी 2013 मध्ये रणजित नाईक निंबाळकर चेअरमन त्यांची पत्नी जिजामाला नाईक निंबाळकर यांना निवडणूक लढवायची असल्यामुळे सन 2013 मध्ये कर्ज काढले आणि आर्थिक वर्षामध्ये त्यांनी पतसंस्थे सुरवडीमध्ये त्या जमिनीचा वाद चालू असल्यामुळे माझ्यावर बोजा दिसण्यासाठी बोजा चढवला. रणजित निंबाळकर यांनी ती गहाण ठेवून 1 कोटी